लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. तर मोहोळ नगर परिषदचे उपनगराध्यक्ष दत्तात्रय खवळे आज आपल्या सोबत आहेत. तर आज तुमची उपनगराध्यक्षपदी निवड झाली, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? प्रथमतः म्हणजे भारतीय जनता पार्टीचे व आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, तालुक्याचे भागीरदाते माननीय राजनजी मालक व आमचे जिल्हाध्यक्ष ना शशिकांत नाना चव्हाण, प्रथमतः सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला प्रथम संधी दिली. गेले 9 वर्ष झाले इलेक्शन झालं नव्हतं आणि 9 वर्षानंतर ना इलेक्शन झाल्यानंतर ना त्याची सगळी चूक होती. त्यात एक माझ्यावर विश्वास टाकून मला पहिल्यांदा संधी दिली. प्रथमतः मी ह्या सर्वांचा आभार मानतो. तर तुमच्यावर एवढा विश्वास टाकून सर्वांनी तुम्हाला निवडून दिलाय, तर त्याच्यामध्ये आता येणाऱ्या मोहोळ शहराचा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये कसा विकास कराल? येणाऱ्या काळामध्ये विकास काय आमचे पक्षाचे काय अजेंडा होता की प्रामुख्याने स्वच्छ पाणी, एक प्रमुख रस्ते, म्हणजे काय ड्रेनेजच्या काय समस्या असतील किंवा आपल्या आता वर मोहोळ म्हणजे रेल्वे स्टेशन हे काय ते एसटी स्टँड ते रेल्वे स्टेशन ह्या भागात म्हणजे कुठलीच सुविधा नाही. म्हणजे महिलांसाठी काय म्हणतात त्याला शौचालयाची व्यवस्था करण्यात येईल प्रथमतः. आणि आमचा मेन रोड असेल, परत ना आमचा हे चिमुलंगण पान रोड असेल, म्हणजे प्रथम हे आमचे प्रामुख्याने हे 2 मोठे रस्ते आहेत मोहोळ शहरात, ह्याला पहिले प्राधान्य दिले जाईल. व प्रामुख्याने आमच्या बऱ्याच समाजाच्या घरगुती योजना असतील किंवा बरेच विकास कामाचा आता विजन आहे समोर पक्षाच्या, आता आम्ही त्याला प्रामुख्याने तोंड देऊ. आणि आता तुम्ही तसं की मोहोळ शहरातून तुम्ही एक विजय यात्रा काढली, तर आज कसा म्हणजे तो आनंद व्यक्त कराल तुम्ही? काय वाटतं तुम्हाला? आता आनंद तर दिसतोच ना. सुशील भैया सागर, तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला काय वाटतं? आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोहोळ नगर परिषद मध्ये आम्ही 11 नगरसेवक निवडून आलो होतो. थोडक्या मतामध्ये आमचा नगराध्यक्ष पराभव झाला असला तरी आज 11च्या 11 नगरसेवकाच्या माध्यमातून आमचे माजी या प्रभागातले पूर्वीचे नगरसेवक पुन्हा एकदा बहुमताने निवडून आलेले नगरसेवक असे दत्तात्रय खवळे यांना पार्टीने उपाध्यक्ष नगराध्यक्षपद दिलं. त्यासोबत मला स्वीकृत म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी प्रथम पार्टीचा आभार मानतो. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, त्यासोबत आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ गोरे साहेब, या आमचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, त्यासोबत या तालुक्याला ज्यांना भाग्य विधाते असे आमदार म्हणून बोललं जातं असं माजी आमदार राजनजी पाटील साहेब, माजी आमदार यशवंततात्या माने साहेब, त्याचसोबत माननीय बाळराजे पाटील, माननीय अजिंक्यराणा पाटील, माझे वडील माननीय नागनाथ भाऊ क्षीरसागर, या मोहोळ शहरामध्ये कधी ना असं अद्भुत असं मुस्लिम समाजानं आम्हाला जे सहकार्य केलं, त्यामध्ये असतील शहाजान मालक शेख असतील, आमचे खाजाबाई शेख असतील, असे सर्वच प्रमुख, आमचे शैलेश गरड असतील, या सर्व लोकांनी, त्याचसोबत तालुकाध्यक्ष सतीश अप्पा काळे, आमचे प्रमुख सर्व नेते, या सर्वांनी आमच्या दोघांवर विश्वास ठेवलाय. त्या विश्वासाला आम्ही पात्र राहून येणाऱ्या काळामध्ये काम करू. मी दोघांच्या वतीने या सर्वांचा आभार मानतो आणि विकासासाठी एक दृष्टिकोन ठेवून येणाऱ्या काळात आम्ही काम करू. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.